श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. इसवी सन 1962ची ही गोष्ट आहे. एक वेळ मालाडला तात्यासाहेब केतकरांकडे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे उपासक असणारे एक वयस्कर गृहस्थ आले व तात्यासाहेबांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, श्री महाराजांच्या चरित्रात महाराजांच्या सर्वांगातून रामाचा त्रयोदशाक्षरी मंत्र स्पष्टपणे ऐकू येत असे आणि काशीताई पिंपळखरे, महादेव चिंतामण केळकर, दहिवडीचे पोस्टमास्तर, अंताजी पंत, यावंगलचे शिव दीक्षित या मंडळींनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता असे वर्णन आहे. रोमारोमातून सतत नाम येणारा महाराजांसारखा संत भेटणं अत्यंत दुर्मिळ आणि म्हणूनच त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेणारी ही सर्व मंडळी अतिशय भाग्यवान म्हटली पाहिजे. आजच्या काळात असा सर्वांगातून रोमारोमातून अखंड नाम येणारा संत महात्मा आपण कुठे पाहिला आहे का? त्यावर तात्यासाहेब लगेच म्हणाले, हो, मी पाहिला आहे. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, मला त्यांचं दर्शन होऊ शकेल का? त्यावर तात्यासाहेब म्हणाले, येत्या पुण्यतिथी उत्सवात आपण गोंदवल्याला आलात म्हणजे तुम्हाला त्यांचं दर्शन होईल व त्याचा अनुभव तुम्हालाही घेता येईल. श्री महाराज दरवर्षी पुण्यतिथी उत्सवास गोंदवल्यास जात असत. तात्यासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते गृहस्थ पुण्यतिथी उत्सवास गोंदवल्यास आले व तिथे तात्यासाहेबांची भेट घेतली. तेव्हा तात्यासाहेब त्यांना म्हणाले, आपण आज दुपारी समाधी मंदिरात या. तिथे ते सभामंडपात जप करीत बसलेले असतात. त्यावेळी त्यांना नमस्कार करून आपणास त्यांचा अनुभव घेता येईल. साधारण षष्ठी सप्तमीची गोष्ट असेल. श्री महाराज दुपारच्या वेळी समाधी मंदिराच्या सभा मंडपात एका खांबाजवळ आसन टाकून त्यावर जप करीत बसले होते. तात्यासाहेब त्यांच्यासमोर परंतु थोड्या अंतरावर जप करीत बसले होते. तेवढ्यात ते वयस्कर गृहस्थ मंदिरात आले व त्यांनी श्री महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन तात्यासाहेबांना नमस्कार केला. तेव्हा तात्यासाहेबांनी त्यांना आपल्या म्हणजे प्रल्हाद महाराजांकडे अंगुली निर्देश करून त्यांचे दर्शन घेण्यास सांगितले. श्री महाराज नित्याप्रमाणे डोळे मिटून सद्गुरू रामरायाला मनानेच प्रत्येक नामागणित प्रदक्षिणा घालीत खाली मान करून जप करीत बसले होते. हे गृहस्थ जसे महाराजांकडे येण्यास निघाले तसे सर्वांतर्यामी असणाऱ्या महाराजांनी जप संपविला व ते समाधीचे दर्शन घेण्यास निघून गेले. श्री महाराज गोंदवल्यास आले म्हणजे ते तिथे स्वतःला कधीच कोणालाही नमस्कार करू देत नसत आणि थोरल्या महाराजांपुढे आपला बडेजाव नको म्हणून ते लगेच तिथून निघून गेले. शेवटी त्या गृहस्थाने महाराज ज्या आसनावर बसले होते तिथेच डोके टेकवून नमस्कार केला. तो काय? त्या आसनातून त्रयोदशाक्षरी राममंत्राची स्पंदने त्यांना स्पष्ट जाणवू लागली. त्यांनी परत तात्यासाहेबांना येऊन नमस्कार केला व मला त्यांची अनुभूती आली आणि माझं पूर्ण समाधान झालं म्हणून सांगितलं. असो. श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन 2 वर्षे पूर्ण झाली. श्री महाराजांचा कीर्ती परिमळ सर्वत्र दरवळू लागला होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी प्रांतातील मंडळीही श्री महाराजांचा मंत्रानुग्रह घेऊ लागली. हजारो भाविक मंडळी त्यांची अनुग्रहित झाली. श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवासाठी जवळच्या परिसरातील मंडळी बहुसंख्येने येत होतीच, परंतु आता मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नांदेड आदी शहरातूनही अनेक मंडळी येऊ लागली. अनेक भक्त सेवा करण्यासाठी व श्री महाराजांचा सहवास मिळावा म्हणून काही दिवस साखरखेर्ड्यास येऊन राहू लागले. त्यात कधी साखरखेर्ड्याचे परंतु खामगाव येथे शिक्षकाची नोकरी करणारे वसंतराव देव असत, तर कधी जिंतूरचे बाबूराव बामणीकर, कधी देसाई बामणीकर असत, तर कधी शिरपूरचे विष्णुपंत. संतांच्या सहवासात राहण्याची मजा काही औरच असते बघा. अहो, त्यांच्या कृपेने संसार सुखाचा होईल यात काहीच नवल नाही, परंतु दुर्लभ असणारा परमार्थसुद्धा त्यांच्या कृपेने व सहवासाने अत्यंत सुलभ होतो. त्यांच्या सहवासात राहणाऱ्या साधकाला त्यांच्या वागण्या बोलण्यातून परमार्थाची शिकवण मिळत असते. अहो, ते अखंड परमार्थच जगत असतात. त्यांच्या रोमारोमात परमार्थ भिनलेला असतो.
रोमारोमात राम साठवलेला असतो. त्यामुळे त्यांच्या सहवासात राहणाऱ्या खऱ्या मुमुक्षू साधकाला काही वेगळे शिकण्याची व साधना करण्याची गरजच उरत नाही. अनन्यभावाने केलेल्या त्यांच्या सेवेतच साधना होत असते व त्यांच्या प्रत्येक कृतीतून परमार्थाचे शिक्षण विनासायास मिळत असते. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी साखरखेर्डा येथील संस्थान सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी अर्पण केले. त्यांनी असे का केले याचे कारण आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.